क्षेत्राचे परिसर साधूभरचं प्रेम त्या संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं मला या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपल्या सर्व सद्भक्तांच्या दर्शन आशीर्वाद जीवनामध्ये घडलेला आहे. म्हणून माझी केवळ असलेली जी उपस्थिती आहे तुमची दाशीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा या न्यायाने माझी असलेली ही उपस्थिती आहे. विठ्ठला ग्रामस्थांना मला केलेली आज्ञा आहे म्हणून आज्ञेचं उल्लंघन होता कामा नये. थोरांची आज्ञा पालन केली आशीर्वादाची प्राप्ती आणि अखंड हरिनाम महोत्सव वैश्व कल्याणाच्या साधना आहेत. या साधनेमध्ये सहभागी होण्याची संधी आपल्या सर्व सद्भक्तांच्या दर्शन आशीर्वादाची संधी मनामध्ये हेतू घेऊन असलेली माझी उपस्थिती आहे. हे आहे अखंड हरिनाम महोत्सवातले कीर्तन. आणि म्हणून जी वेळ आलेली असं म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने आणि मला जशी आणि जिथपर्यंत सेवा अर्पण करता येईल तिथपर्यंत माझा प्रयत्न असणार आहे. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायांच्या मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. कारण सेवेला घेतलेला अभंग हा सर्व वारकऱ्याच्या पाठातला अभंग आहे. कारण हा भजनाच्या सरते शेवटी म्हटला जात असल्यामुळे हा अभंग म्हणजे भजनाच्या समाप्तीची सूचना म्हणून ओळखला जातो. भजन करून त्यांना थकवा आला ऐकणाऱ्याला आणि भजन करणाऱ्याला. मग सगळ्यांचं लक्ष हा अभंग केव्हा म्हणतात इकडे जातं. आता हा अभंग केव्हा म्हणतात इकडे सगळ्यांचं लक्ष जातं. पण हा अभंग शेवटी म्हणतात हे बरोबर जरी असलं तरी हे शेवटी का म्हणतात हे सगळ्यांनाच माहित असं काही सांगता येत नाही. कारण हा अभंग मागण्याच आहे आणि ते क्षेमाचं मागणं आहे. विठ्ठला भजनाची सेवा पूर्ण करत असताना देवाला काय मागावं याचा श्रेष्ठ आदर्श वारकरी संतांनी तो मला घालून दिलेला आहे. संत ज्ञानेश्वरी माऊलीने ज्ञानेश्वरी पूर्ण करत असताना जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. दुरिताचा तिमिर नाही व्हावा, दुष्टांची वक्रता दूर व्हावी, जगाचं कल्याण व्हावं. म्हणून संत माऊलीच जगाच्या कल्याणासाठी मागणी मागतात असं नव्हे तर जगातले सगळे संत देवाकडे जगाच्या कल्याणाचीच मागणी मागतात. आज जगामधल्या संत महात्म्यांची आचार विचार संहितेची जगाला गरज आहे. कारण वर्तमान स्थितीमध्ये भौतिक प्रगतीमध्ये आर्थिक समृद्धीमध्ये आज जगताचा सर्वांगीण होत असलेला अत्यंत वेगानं प्रयत्न प्रगतीचा चाललेला आहे. मग तुमच्या आमच्या वैयक्तिक जीवनातली भौतिक प्रगती असो, व्यावसायिक क्षेत्रातली भौतिक प्रगती असो, वैज्ञानिक क्षेत्रातली भौतिक प्रगती असो, अत्यंत वेगानं प्रगतीशील आपलं सगळ्यांचं जीवन चालू आहे. जगताची प्रगती चालू आहे आणि या व्यावहारिक प्रगतीची आम्हाला जीवन जगण्यासाठी गरज आहे. म्हणून आपण सर्वांनी या भौतिक प्रगतीचं स्वागत केलं पाहिजे. कारण समाज जीवनाला ज्या मूलभूत गोष्टीची गरज जीवन जगण्यासाठी असते, अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सगळ्या भौतिक प्रगतीतून तुम्हाला प्राप्त होत असतात. म्हणून आज तुमचा आमचा सर्वांचा प्रयत्न या भौतिक प्रगतीसाठी असायला हवा. भौतिक प्रगतीचं आम्ही स्वागत केलं पाहिजे. म्हणून भौतिक प्रगतीच्या स्वागताबरोबर हा झालेला जीवनामधला जो भौतिक बदल आहे तो जर पचवायचा जर असेल तर तेवढीच गरज आज समाजाला संत विचाराच्या संस्काराची आहे. आणि म्हणून व्यावहारिक जीवन जगत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या विचाराच्या स्वागताबरोबर प्रत्येकानं संत विचाराचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे. नवे नवे दोन्हीच्या विचाराचा समन्वय घेऊन आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. विठ्ठला संत महात्म्यांच्या संस्काराशिवाय झालेली जीवनामधली भौतिक प्रगती आपल्याला केव्हा भोगाकडे घेऊन जाईल हे आपल्याही लक्षात येत नाही. आणि एकदा का समाजाला भोग संस्कृती जर जडू लागली त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. आज जगालाच भेडसावणारा प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे आणि तो प्रश्न म्हणजे समाज जीवन व्यसनाधीन होण्याची शक्यता आहे. सामाजिक जीवन व्यसनाधीन जर झालं तर त्या समाजाचे विचार विकृत व्हायला वेळ लागत नाही. आणि सामाजिक विचार जर विकृत होऊ लागले तर संत वाङ्मयाचे विडंबन संतांची अवहेलना होते आणि हा सर्व समाज परमार्थाच्या सात्विक विचारापासून दूर जाण्याची मोठी भीती आहे. समाज पारमार्थिक सात्विक विचारापासून दूर जाऊ लागला तर त्यामध्ये व्यापक अनित आहे. आपलं स्वतःचं अनित तर यामध्ये आहेच, पण आपल्या कुटुंबाचे, घराचे, गावाचे, परिसराचे, देशाचे, जगाचे नव्हे
विश्वाचं अनेक यामध्ये विठ्ठला आज वर्तमान स्थितीमध्ये अत्यंत प्रगती चाललेल्या विज्ञानाच्या प्रगतीमध्ये तुम्हाला सर्वांना हे वैश्विक अनहित जर टाळायचं असेल तर प्रत्येकानं आज साधू जीवन डोळ्यासमोर ठेवून आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. साधूचे आचार विचार उच्चार संसार व्यापार उद्योग संत महात्म्यांच्या जीवनातल्या प्रत्येक कृतीचं तुम्ही मी केवळ स्मरण जरी केलं हृदयाचं परिवर्तन होते. हे सामर्थ्य संत महात्म्यांच्या केवळ स्मरणामध्ये आहे. कारण वैश्विक व्यापकतेचं जीवन जगतामध्ये जे जीवन आहे ते संत जीवन आहे. या जगामध्ये जगाला समर्पित झालेलं जीवनाची अनुभूती पाहायची असेल तर अशा या अवस्थेला प्राप्त झालेल्या जगतामध्ये जे जीवन आहे ते संत जीवन आहे. जगाच्या कल्याणा संताच्या भोवती देह कष्ट भीती पूर्वक जगाच्या कल्याणासाठी संत महात्म्याने स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे. एवढं कष्टप्रद जीवन संत जगतात. तुमच्या आमच्या जगाच्या कल्याणासाठी तपश्चर्याचं जीवन जगतात. आणि या भारत देशाला लाभली भारतीय संस्कृतीचे धर्मग्रंथाचे विचार वारकरी संप्रदायाचे विचार तत्व कष्टप्रद तपश्चर्याचं जीवन जगून संत महात्मे स्वतःच्या जीवनामध्ये प्रथमतः अनुभव घेतात. तुका म्हणे चाकून सांगे मज अनुभव आहे अंगे. आणि आलेला देव तत्वाचा अनुभव आलेला वैश्विक कल्याणाचा तत्वाचा अनुभव जगाला देणारा संत महात्मा आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा भेटावा नव्हे कळावा विठ्ठला आणि मग आलेला सर्व अनुभव आले अंगात या जगात असा जगाला देणारा संत महात्मा आज जगतामध्ये पूजनीय झालेला आहे. कारण या वैश्विक कल्याणाचा शांतीचा विचार जगताला या संत महात्म्याने दिला. म्हणून आपल्या भारत देशाला जगतामध्ये आदराचं स्थान प्राप्त झालं. त्याचं कारण याच्यामध्ये आहे. भारताने केली अणुतंत्रज्ञान प्रगती आर्थिक समृद्धी हे तर आहेच पण त्याही पेक्षा भारतीय संतांनी वैश्विक कल्याणाचे शांतीचे विचार जगताला दिले त्यामध्ये आहे. म्हणून जग आपल्या भारतीय संस्कृतीकडे संतांकडे धर्मग्रंथाकडे तीर्थाकडे अत्यंत आदरभावाने आपुलकीने बघत आहे. कारण जग अतिरेकाच्या विचाराच्या सावठाखाली पाहत आहे आणि त्याला तारणारा विश्वातला कोणता विचार जर असेल तर तो आपल्या भारतीय संस्कृतीतल्या धर्मग्रंथातलाच विचार तारू शकतो. आणि म्हणून आपल्या संताचा आपल्या धर्मग्रंथाचा आपल्या भारतीय संस्कृतीचा आपल्या तीर्थाचा तुम्ही मी गौरव करतो यात नवल काय. अहो हे सगळं जगानं स्वीकारलेली संस्कृती आहे. म्हणून जगातल्या कुठल्याही धर्मपथाच्या मानवी जीवानं धर्मग्रंथ रामायणाच्या विचाराप्रमाणे जर जीवन जगलं तर त्याचं परम कल्याण आहे. तिथं लिंगभेद वंशभेद जातीभेद देशभेद असा कुठलाही भेद नाही. अशी वैश्विक संस्कृती विश्वानं स्वीकारलेली संस्कृती आज तुमच्या आमची संस्कृती आज दैनंदिन जीवन जगत असताना तुमच्या आमच्या डोळ्यासमोर असायला हवी. अहो ज्या संस्कृतीनं समाजामध्ये जगतामध्ये तुम्हाला आदर दिला ती भारतीय संस्कृतीचा पाया मात्र देव पित्र देव आचार्य अतिथी देव भगवान. म्हणून व्यावहारिक जीवन जगत असताना हे सगळे आपल्या डोळ्यासमोर असावे. भारतीय संस्कृती आपल्या डोळ्यासमोर असावे. आपले आई वडील सद्गुरुदेव धर्म संत गोमाता देश असायला हवा. भगवत कृपेमुळे तुम्हाला मानवी देह प्राप्त झालेला आहे. वास्तविक पाहता देवाने 84 लक्ष जीवसृष्टी निर्माण केली पण 84 लक्ष जीवसृष्टी निर्माण करून सुद्धा देवाला समाधान नाही झालं. देवाला समाधान कधी झालं तर देखो मनुष्य देहाची सुख झाली भगवंताची अधिकार ब्रह्मज्ञाना सेने देहेशी मत प्राप्ती. 84 लक्ष जीवसृष्टी ह्या भोग येऊन कर्तृत्व शक्तीचा परिचय त्यांच्यामध्ये नाही. कर्तृत्व शक्तीचा परिचय फक्त मनुष्योनीमध्ये मानवी देहामध्ये आहे. आणि कर्तृत्व शक्तीचा परिचय मनुष्योनीमध्ये मानवी देहामध्ये असल्यामुळेच या देहातून आपल्याला भगवत साक्षात्कारापर्यंत जाता येतं. नर करणी करे तू नरका बन जाय नारायण. याच मानवी देहाच्या द्वारे तुम्हाला भगवत भजन करता येतं. हेची देहीकडे देवाची भजन आणि हेची देहीकडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान कुठेच नाही.
म्हणूनच या 84 लक्ष जीव सृष्टीमध्ये मनुष्यवणीचं मानविद्याचं विशेषत्व याच्यासाठी आहे. कारण पशुपक्षिवणीचा विचार लक्षात घ्या. पशुपक्षिवणी पापाचा भोग भोगणारी योनी, कर्तृत्व शक्तीचा परिचय त्यांच्यामध्ये नाही. पशुपक्षी योनीला मुक्त होण्याचा अधिकार जरी असला तरी देहाचं ज्ञान नाही. स्वर्गदेवनीचा विचार लक्षात घ्या. पुण्याचा भोग भोगणारी योनी, त्यांच्याकडे कर्तृत्व शक्तीचा परिचय. स्वर्गातील देवांना देहाचं ज्ञान जरी असलं मुक्त होण्याचा अधिकार. आणि मनुष्यवणीचा विचार जर केला तर या मनुष्याला देहाचं ज्ञानही आहे, मुक्त होण्याचा अधिकारी आहे. विठ्ठला हे ज्ञान कुठेच नाही. म्हणून जगातले सर्वच धर्मग्रंथ या मानवी देहाची महती वर्णन करतात. म्हणून जगातल्या सर्व धर्मग्रंथांनी या मानवी देहाची जी महती वर्णन केलेली आहे ना, ती महती प्राप्त करण्यासाठीच परमार्थ असतो. ही महती प्राप्त करण्यासाठीच अखंड हरिनाम महोत्सव आहे आणि हे कीर्तन आहे. विठ्ठला जगातल्या सर्व धर्मग्रंथांनी या मानवी देहाची जी महती वर्णन केलेली आहे, ती महती तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तुम्ही आम्ही दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांनी सकारात्मक गोष्टीवर प्रेम केलं पाहिजे. आपण आपल्या देवावर प्रेम केलं पाहिजे, देशावर प्रेम केलं पाहिजे, आईवडिलावर प्रेम केलं पाहिजे, सद्गुरू संतांवर प्रेम केलं पाहिजे, धर्मग्रंथावर प्रेम केलं पाहिजे, गोमातेवर प्रेम केलं पाहिजे. भगवत कृपेमुळे आपल्याला हा मानवी देह या सर्वावर प्रेम करून पारमार्थिक अनुभूतीसाठी प्राप्त झालेला आहे की ज्या पारमार्थिक अनुभूतीमध्ये प्राप्त झालेल्या मानवी जीवनाची परिपूर्ण अवस्था आहे, सार्थकता आहे. आणि अशा परमार्थाच्या अनुभवाच्या धनाचीच मागणी जगद्गुरु तुकोबरे अभंगाच्या द्वारे परमार्थाच्या अनुभवाचीच धनाची मागणी जगद्गुरु तुकोबरे या अभंगाच्या द्वारे केलेली आहे. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, देवा मला हेच दान दे की तुझा कधीच विसर होऊ नये. आणि तुझा विसर जर नाही झाला तर गुणांचं वर्णन मी करेन. संत गुणांचं वर्णन करून हाच माझा सर्वस्व लाभ आहे. त्याच्या पुढे मला धन नको, संपत्ती नको. तुझा आठव आणि संतांचा सत्संग जर दिला तर मला खुशाल गर्भवासाला घाल. अशा ह्या क्षेमाच्या मागणीचा अभंग आहे. विठ्ठला.